या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतलेला आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका जी दाखल केलेल्या आहेत त्याबाबतीत सर्व पैलूंची आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले। एका गटाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरुद्ध आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या। या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केल्या होत्या, पण राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना पात्र ठरवले, तसेच कोणत्याही गटाला पात्र ठरवले नाही। या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातर्फे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली, तर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। या याचिकांवर दोन्ही ठिकाणी काम प्रलंबित आहे। नुकतेच परवा सुप्रीम कोर्टात यावर हिअरिंग झाली, त्यावेळी 30 जुलै ही तारीख सुप्रीम कोर्टात देण्यात आली। यावर आज 26 जुलै रोजी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन तातडीने सुनावणी करण्याची मागणी केलेली आहे। या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने केलेली आहे। तसेच या याचिकेत विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे। ठाकरे गटाच्या आमदारांनी स्वइच्छेने पक्ष सोडला होता, ज्याची सभापतींनी दखल घेतली नाही, असे या याचिकेत नमूद करण्यात आलेले आहे। या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरे गटाचे वकील यांनी याला विरोध केला। तसेच 7 महिन्यानंतर अचानक तातडीची सुनावणीची गरज का पडली असा सवालही केला। आता या सुनावणीवर न्यायमूर्ती अतुल चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे। तसेच 6 ऑगस्ट रोजी सुनावणीमध्ये काय होते हे बघणे खूप महत्त्वपूर्ण आहे। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। या कायदेशीर लढाईचा परिणाम शिवसेनेच्या भवितव्यावर तर होईलच, पण महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होईल हे एवढं नक्की। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद, भेटू पुन्हा।